लालकृष्ण अडवाणींनी अखेर मौन सोडलं। राजकीय विरोधक देशद्रोही नाहीत असा मोदी आणि अमित शहांना टोला। मी माशाचा डोळा बघितलाय, तीर मारणारच। राहुल गांधींची नागपुरात गर्जना। न्याय योजनेसाठी एक पैसाही कमी पडू देणार नाही अशी ही ग्वाही। हवाई दलाच्या 2 जवानांचा काश्मीरमध्ये रस्ता अपघातामध्ये मृत्यू। हवाई दलाकडून दुर्घटनेची चौकशी सुरू। बेळगावात एकाच कुटुंबातील 4 2 बैलांचा मृत्यू। शेतातील विजेच्या तारांना स्पर्श झाल्यामुळे मृत्यू। मराठवाड्यात लातूर, बीड आणि हिंगोलीमध्ये वादळ वारा आणि गारपीट। वीज पडून 1 ठार। आंबे आणि द्राक्षांच्या बागांचं मोठं नुकसान। टीव्ही9च्या ऑपरेशन खासदार नंतर वर्ध्यामध्ये खळबळ। भीम आर्मीनं केली रामदास तडस यांची उमेदवारी रद्द करण्याची मागणी। आयोगाकडे केली तक्रार। टीव्ही9च्या स्टिंग ऑपरेशनमध्ये महाराष्ट्रातल्या 2 राजकारण्यांचे 2 चेहरे। तडस कॅमेऱ्यावर पैशाची मागणी करताना दिसले, तर शिवसेनेचे सदाशिव लोखंडेंनी मात्र पैसे नाकारले। निवडणूक आयोगाला जेलमध्ये टाकू या प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्याची आयोगाकडून दखल। वक्तव्य तपासून कारवाई करणार। मोदी शहांच्या पराभवासाठी राज ठाकरे सरसावले। काँग्रेस राष्ट्रवादीच्या घेणार प्रचार सभा। एकूण 8 ते 9 सभा घेणार असल्याची सूत्रांची माहिती। पार्थ पवार आणि श्रीरंग बारडेंनी निवडला 9 तारखेचा मुहूर्त। मावळ लोकसभा मतदारसंघातून दाखल करणार उमेदवारी अर्ज। ऐन लग्नसराईमध्ये सामान्यांसाठी खुशखबर। आरबीआयकडून देखील खुशखबर। रेपो रेटमध्ये घट। गृहकर्ज स्वस्त होणार। डॉलरच्या तुलनेमध्ये रुपया वधारल्यानं सोन्याच्या दरामध्ये सुद्धा घट। नरेंद्र आणि देवेंद्र हे इंद्रासारखे लालची। नाना पटोले यांची जाहीर टीका। तारायचं की मारायचं हे तुम्हीच ठरवा असं मतदारांना आवाहन। समीर भुजबळांची गावकऱ्यांनी काढली चक्क बैलगाडीतून मिरवणूक। पारंपरिक वाद्य वाजवत आतषबाजी देखील केली। अचानक झालेल्या प्रकारामुळे समीर भुजबळांसह पदाधिकाऱ्यांचाही उडाला गोंधळ। नाशिकमध्ये गुढीपाडव्याच्या निमित्तानं साकारले 25,000 चौरस फुटांची रांगोळी। गोदातीरावरची नयनरम्य महारांगोळी करते मतदानाचं आवाहन। निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत जवळपास 400 कोटींची कॅश जप्त, तर 800 कोटींचे अंमली पदार्थ, दारूही जप्त। राजस्थानचे गव्हर्नर कल्याण सिंग आले अडचणीत। आचारसंहिता भंगाची निवडणूक आयोगानं केलेली तक्रार राष्ट्रपतींकडून केंद्र सरकारकडे सुपूर्द। राहुल गांधींच्या रोड शो दरम्यान बॅरिकेड्स तुटल्यामुळे पत्रकार जखमी। जखमी पत्रकारांना राहुल प्रियंका स्वतः घेऊन गेले अँब्युलन्सपर्यंत। राहुल गांधींनी वायनाडमधून दाखल केला उमेदवारी अर्ज। वायनाडमध्ये रोड शो देखील करणार। रेल्वे स्टेशनवर आमची वडिलोपार्जित कॅन्टीन होती। मी आणि नरेंद्र मोदी त्या ठिकाणी चहा विकायचो। टीव्ही9शी बोलताना मोदींचे मोठे बंधू सोमाभाईंचं वक्तव्य। आज रंगणार दिल्ली कॅपिटल्स सनरायझर्स हैदराबादचा सामना। फिरोजशाह कोटला मैदानामध्ये भिडणार दोन्ही संघ। 20 वर्षांनी एकत्र दिसणार अमिताभ बच्चन आणि रम्या कृष्णन। उयंत्रा मानिथन या तमिळ चित्रपटामध्ये दोघेही साकारणार प्रमुख भूमिका। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।